नमस्कार मंडळी, खरीप हंगामात पडवळ या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. पडवळाच्या लागवडीसाठी मध्यम रेताड, पाण्याचा योग्य निचरा होणारी भारी जमीन चालते. या पिकाला सेंद्रिय खतांचा पुरवठा भरपूर प्रमाणात असणं आवश्यक आहे. पडवळाच्या सुधारित जातींपैकी कोकण श्वेता ही एक. ही जात कोकण कृषी विद्यापीठानं विकसित केलेली आहे. या जातीच्या फळांचा रंग हिरवट पांढरा असून त्यावर तुरळक हिरव्या रेषा आढळतात. फळांची लांबी 90 ते 100 सेंटीमीटरपर्यंत असून फळांमधील गराचं प्रमाण अधिक असतं. योग्य वेळी काढलेली फळं पोकळ निघत नाहीत. या पिकाचा कालावधी 120 ते 130 दिवसांचा असतो. याचं हेक्टरी 150 ते 200 क्विंटल उत्पन्न मिळतं. कोइंबतूर 1 या जातीची फळं रंगाने गर्द हिरवी असून त्यावर पांढरे पट्टे असतात. फळांची लांबी 60 ते 75 सेंटीमीटरपर्यंत असून परीघ 10 सेंटीमीटरपर्यंत असतो. या जातीपासून हेक्टरी 190 ते 200 क्विंटल उत्पादन मिळतं. त्याचबरोबर TA19 या जातीची फळं रंगाने हिरवी असतात. फळांची लांबी 50 ते 60 सेंटीमीटरपर्यंत असते, तर परीघ 13 सेंटीमीटरपर्यंत असतो. फळाचं सरासरी वजन 250 ते 300 ग्रॅमपर्यंत भरतं. हेक्टरी 120 ते 140 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं. पावसाची सुरुवात होण्यापूर्वी शेताची नांगरट करून घेणं गरजेचं असतं. 3 मीटर अंतरावर 60 सेंटीमीटर रुंदीचे पाट काढावेत, म्हणजे त्यांचा उपयोग पाण्याचा निचरा होण्यासाठी तर उन्हाळ्यात पिकाला पाणी देण्यासाठी होईल. पाटाच्या दोन्ही बाजूला रांगेत 90 सेंटीमीटर अंतरावर अंदाजे 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे तयार करून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यासाठी 1.5 ते 2 किलो चांगलं कुजलेलं शेणखत आणि 10% कार्बारिल मातीबरोबर चांगलं मिसळून खड्डा भरावा. बी पेरण्यापूर्वी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश, 15 ग्रॅम युरिया प्रति हेक्टरी वापरावं. प्रत्येक आळ्यात 15 ग्रॅम युरिया, 45 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 8 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मातीत चांगलं मिसळून खड्ड्याच्या ठिकाणी उंचवटा तयार करावा. प्रत्येक आळ्यात 3 ते 4 बिया रुजत घालाव्यात. लागवडीनंतर 10 ते 12 दिवसात बी उगवून येतं. रोपांच्या सभोवतालचं तण खुरपणी करून काढून टाकावं. वेलांना आधार देण्यासाठी मांडव तयार करावा. लागवडीनंतर साधारणतः 3 आठवड्यांनी वेल वाढायला सुरुवात होते. अशा वेळी वेलांना आधार देऊन वेल मांडवाच्या दिशेने वळवावेत. मांडवाची उंची 2 मीटरपर्यंत ठेवावी. लागवडीनंतर 1 महिन्यांनी नत्राचा पहिला हप्ता आणि लागवडीनंतर 2 महिन्यांनी दुसरा हप्ता द्यावा. फळं योग्य आकाराची झाल्यावर कोवळी असतानाच काढावीत. लागवडीपासून फळं काढणीसाठी 60 ते 65 दिवसात तयार होतात. पडवळावर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बन डायझिम किंवा कॅराथेन 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारावं. केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी 0.2% डायथेन Z78ची पानांच्या खालच्या बाजूने दर 10 ते 12 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. अशा पद्धतीने आपल्या कोकण विभागात पडवळाची लागवड या खरीप हंगामात यशस्वीरित्या करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.